गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यते, पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, चाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत आपण प्राण प्ररूपणा बघतो आहे. प्राणांचे आपण 10, 9, 8 असे स्थान बघितलेले आहे. 10 प्राण ज्याला व्यवहारण्यानी आहे तो जीव निश्चितपणे संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकच असला पाहिजे, कारण अपर्याप्तक अवस्थेत प्राण कमी असतात. 9 प्राण असणारा असंज्ञी पंचेंद्रिय, 8 प्राण असणारा चक्षुइंद्रियवाला, 7 प्राण असलेला 3 इंद्रिय, 6 प्राण असलेला द्विनिंद्रिय आणि 4 प्राण असलेला एकेंद्रिय. आणि अपर्याप्तक अवस्थेत लावायचं तर 3 पासून आपलं कॉम्बिनेशन बनते. अशा तऱ्हेने प्राणांची चर्चा आपण बघितली. जेव्हा 7 प्राणांचा आपण चार्ट बघतो आहे, यामध्ये आम्हाला 2 प्रकारचे जीव अपेक्षित आहे. ते 2 प्रकारचे जीव आहे ज्याला पर्याप्तक अवस्थेत 7 प्राण आहे असा जीव. तो असणार आहे 3 इंद्रिय जीव, ज्याला 2 इंद्रिय, आयु, श्वासोश्वास, काय बल आणि औदारिक कायोग अशा प्रकारचे ज्यांना प्राण आहे. औदारिक कायोग नाही, 10 प्राणांमध्ये येईल 2 इंद्रिय, काय बल, वचन बल, नंतर आयु आणि श्वासोश्वास. आणि 3 इंद्रिय जीव घेतला त्यामुळे 3 प्राण लावले, 3 इंद्रिय लावले. अशा तऱ्हेने 3 इंद्रिय आणि पर्याप्तक अशा जीवांना 7 प्राण राहतील. आणि या 7 प्राणांतर्गत हे जीव अभिप्रेत ठेवून आम्ही कोष्टक लावतो आहे. त्यामुळे कोष्टक लावत असताना या ठिकाणी 7 प्राणांची चर्चा करताना अपर्याप्तक अपेक्षेने 4ही गतीतील जीव संज्ञी पंचेंद्रिय असतात. अपर्याप्तक अवस्थेत त्यांना 7 प्राण असतात, म्हणून 4ही गतीतील जीव लावलेला आहे. आणि मग पूर्ण कथन अपेक्षेने येणार आहे. 3 इंद्रियाच्या अपेक्षेने 1 राहील आणि 1 अपर्याप्तक जीवांच्या अपेक्षेने. तर कालपर्यंत आपण पाहिलं त्या ठिकाणी गुणस्थान पर्यंत बघितलं की गुणस्थान किती राहतील बा. आता 3 इंद्रियवाला जीव आहे त्याला तर पर्याप्तक अवस्थेत निश्चितपणे पहिलंच गुणस्थान राहणार आहे. दुसरं गुणस्थान या अपेक्षेने आपण बघितलं की तो जर जीव संज्ञी पंचेंद्रियामध्ये उत्पन्न झाला सासाधन गुणस्थान मध्ये मरून, तर त्याला दुसरं गुणस्थान अपर्याप्तक अवस्थेत राहू शकणार आहे. सासाधन मध्ये जर मेला तर तो 3 गतीमध्ये तर जाऊ शकतो. तो मनुष्य गतीत जाऊ शकतो, तिर्यंच बनू शकतो किंवा देवामध्ये जाऊ शकतो. त्याच्यासाठी 3 गती खुल्या आहे. फक्त नरक गतीचं द्वार बंद आहे म्हणून तिथे नाही जाणार. पण बाकीच्या ठिकाणी तो संज्ञी पंचेंद्रिय बनू शकतो. या अपेक्षेने दुसरं गुणस्थान घटित होते. 4थ्या गुणस्थानात तो सरसकट जीवाचं सम्यक्त्व सहित मरण संभवू शकतं. त्यामुळे ते पण आहे 4थं गुणस्थान. आणि 6व्या गुणस्थानामध्ये औदारिक आहारक मिश्र काय योगाच्या अपेक्षेने 6वं गुणस्थान आपण बघितलं. इथपर्यंतचं प्रकरण आपण बघितलेलं आहे. आता पुढे आपल्याला बघायचंय आता जीव समास किती राहतील. जीव समास लावताना किती लावाल? एक तर नक्की आहे 3 इंद्रिया संबंधीचे जीव समास, म्हणजे 3 इंद्रिय असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय. असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय
असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय या अपेक्षेने दोन्ही पंचेंद्रिय. पर्याप्ती 5 असतील. 3 इंद्रियांना 5 मनोपर्याप्ती नाही असतील. राहणार. त्यामुळे आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास, भाषा पर्याप्ती. मनोपर्याप्ती आता राहणार नाही. मग संज्ञी जीव आहे त्याला मनोपर्याप्ती अपर्याप्तक अवस्थेत राहतच नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ती पर्याप्ती लावायची गरज नाही. म्हणून 3 इंद्रियाच्या अपेक्षेने 5 पर्याप्ती आहे. आणि जर आम्ही संज्ञी पंचेंद्रिय जीवाच्या अपेक्षेने पर्याप्ती लावायचा प्रश्नच नाही, कारण त्यांची सध्याची आत्ता निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे. म्हणून प्राण 7. आजचा बंद. 7 प्राण. 7च. एकाला तर 3 प्राण, आपण 3 आणि किती 7 प्राण लावू शकतो. त्या 7 प्राणांमध्ये 3 इंद्रिय, नंतर एक कायबल, एक वचनबल, आयु आणि श्वासोश्वास. आणि अपर्याप्तक अवस्थेने जर आपल्याला प्राण लावायचे आहे तर 5 इंद्रिय, एकच बल राहील. शरीर, आयु, कायबल आणि आयु. म्हणजे आपल्याला इथे वचनबल, मनोबल आणि श्वासोश्वास हे 3 प्राण कमी करावे लागतील. आणि जर आम्ही पुढे अपेक्षेने विचार केलाय का, पुढच्या अपेक्षेने जर आपण बघितलं, प्राण 7 प्राण, तिकडे 4च प्राण आहे, त्याच्यामुळे ते लावावेच लागत नाही. संज्ञा 4 राहतील. 4 राहणार आहे. ध्यान 12. धर्म ध्यान 6वा गुण असतात, 4था गुण असतात, 12. 4 अर्थ, 4 रौद्र, 3 इंद्रियाच्या अपेक्षेने झाले. आणि इथे आपल्याला 6व्या गुणस्थानात लावायचे आहे प्राण, म्हणून त्या ठिकाणी 4 धर्म ध्यान आहारक मिश्र काय योगाच्या अपेक्षेने हे ध्यान लावावे लागतील. याच्यामधलं रौद्र कमी होऊ शकतं, म्हणजे 6व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने लावलं तर रौद्र 4 आणि निदान नावाचा अर्थ हे कमी करून ध्यान लावायचे. मग जर आपल्याला तोच जीव पाहायचा असेल तर आश्रव योग कमी होतील तिथे. 12 विरती, 25 कषाय, 6 नो कषाय, 25 कषाय, नंतर 6 योग, 6 योग. म्हणजे 5 मिथ्यात्व, 12 अविरती. 12 अविरती ह्या कुणाच्या अपेक्षेने लावल्या? संज्ञी पंचेंद्रियाच्या अपेक्षेने लावलेल्या आहे. अन्यथा 3 इंद्रियाच्या अपेक्षेने जर आपल्याला अविरती लावायच्या असत्या तर 6 आणि 3 9 लावाव्या लागल्या असत्या. नंतर कषायांमध्ये देखील 2 वेद कमी करावे लागले असते 3 इंद्रियाच्या अपेक्षेने. आणि योगामध्ये फक्त औदारिक काय योग आणि अनुभय वचन योग 2 वाढवावे लागले असते, बाकी सगळे कमी करावे लागले असते. म्हणजे 3 इंद्रियाच्या अपेक्षेने कसे लावले असते आपण आश्रवाचे प्रत्यय? 5 मिथ्यात्व, 6 विरती, 7 अविरती, 6 आणि 3 9, 9 अविरती, 9 अविरती, 23 कषाय, 23 कषाय आणि 2 योग. आणि 2 योग कोणते? औदारिक काय योग आणि वचन बल, अनुभय वचन मनोयोग, अनुभय वचन योग, असे 2च योग आपल्याला लावावे लागले असते. आता हा जीव बघतोय आपण कोणता? समजा 7 प्राणवाला आहे, मिथ्या दृष्टी आहे, त्या जीवाच्या अपेक्षेने हे कथन इथे लागतं. 1. आणि जर आम्हाला 7 प्राण आहे आणि 6व्या गुणस्थानवरती जीव लावायचा आहे तर आम्हाला परत कषायांमध्ये किंवा आश्रवाच्या प्रत्ययात बदल करावे लागतील. 6व्या गुणस्थानवरती आहारक मिश्र काय योगाच्या अपेक्षेने जेव्हा 7 प्राण लावू तेव्हा काय परिस्थिती राहील आश्रवाची? 5 मिथ्यात्व असणार नाही, 12 अविरती असणार नाही, 25 कषायापैकी 4 आणि 9 राहतील.
संज्वलन 4 आणि 9 संज्वलन 4 कशा बरोबर आहे. 9 9 कशा आहे? न परत लक्षात नियम ठेवायचा. श्रीवेद आणि आहारक हा काय हे नाही राहणार. हा हा 2 वेद नाही हे लागेल राहणार. फक्त म्हणजे 2 परत वेद नाही राहणार. 7 म्हणजे 7 लावावे लागतील. 7 आणि 4 7 11 योग. 11 11 कषाय लावावे लागतील. 11 कशा आहे आणि आणि योगामध्ये योगा आहारात संबंधित तिसरं काय योग तिसरी अवस्था आता आहे. मिश्र आहे म्हणजे आहारक मिश्र लावावा लागेल. अशा तऱ्हेने काय योग, कारण वचन योग मनोयोग लावताच येत नाही त्या ठिकाणी, वचन योग लावताच येत नाही, म्हणून आपल्याला ते फक्त आहारक मिश्र हा तिथे योग लावायचा. एकच योग अशा लावायचा का तऱ्हेने मग? एकच योग लावायचा. मिश्र अवस्थेत एकच योग, कारण त्याच कोणताही कधी पण एकच योग असतो एका वेळी जीवाला. त्या एका एकच. योगाच्या माध्यमातूनच कर्मास्त्रवाचं येणं होते, म्हणून त्या ठिकाणी एक योग लावायचा. आणि म्हणजे त्याचा प्रयत्न आता आहारक शरीराच्या निमित्ताने सुरू आहे. ज्याच्या निमित्ताने प्रयत्न होणार तो योग म्हटला जातो. म्हणजे मनाच्या निमित्ताने जर परिस्पंद होत असेल तर मनोयोग आहे. म्हणून एका वेळी म्हणजे कार्य तर तिन्हीच दिसू शकते, बोलताना वगैरे असं, पण प्रयत्न ज्या विशेष माध्यमातून होतो तो योग त्या ठिकाणी म्हटला जातो. मनाच्या माध्यमातून प्रयत्न विशेष असेल तर मनोयोग, वचनाच्या माध्यमातून प्रयत्न विशेष तर वचन योग. आता इथे औदारिक शरीराच्या माध्यमातून आहे, म्हणून औदारिक मिश्र काय योगाच्या माध्यमातून पूर्ण आत्मप्रदेशांचं त्या दिवशी जसं सांगितलं, कारण आत्मप्रदेश आहारक शरीर जरी पुतळा बाहेर पडला तरी संपूर्ण आत्मप्रदेश संलग्न आहे, त्यांची म्हणजे शृंखला तुटलेली नाही. म्हणून त्या आहारक मिश्र काय योगाच्या माध्यमातून आत्मतत्वामध्ये परिस्पंदन होताना संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशांमध्ये परिस्पंद आहे, म्हणून एक योग लावायचा. जाती आता 68 लाख जाती आहे 3 इंद्रियाच्या आणि पंचेंद्रियाच्या मिळून. कुल 116 पंचेंद्रियाच्या आणि 3 इंद्रिया संबंधीचे. यावरचे प्रश्न. कहाँ कहाँ कौन से 7 प्राण ग्रहण करना चाहिए? कशा तऱ्हेने 7 प्राणांचं ग्रहण केल्या जाईल? आता आपण पाहिलं 7 प्राण कसे आपण ग्रहण करायचे. एक तर 3 इंद्रिय जीवाच्या अपेक्षेने 7 प्राण लावायचे, त्यावेळेला तो सोपा आहे. 3 इंद्रिय, 2 बल, आयु आणि श्वासोश्वास ही पर्याप्त अवस्था झाली 3 इंद्रिय जीवाची. आणि जर आपल्याला यामध्येही थोडं सूक्ष्म जायचं असेल तर 7 प्राणवाला ती चतुरेंद्रिय जीव अपर्याप्तकामध्ये 7 प्राण आहे का त्याला? चतुरेंद्रिय जीवाला 4 इंद्रिय, 1 बल आणि 1 आयु. 7 झाले का? 6 झाले. 6 झाले. मग चतुरेंद्रिय जीवाला नाही, असं पंचेंद्रियालाच लावायचं नाही. जर समजा आपण 4 इंद्रिय घेतले, 1 बल, काय बल आणि एक आयुच राहील ना तरी 7 होतात. 3, 4, 5, 6 नाही राहत नाही ती अपेक्षा, ती नाही लावता येत. म्हणून या ठिकाणी पंचेंद्रियाच्या अपेक्षेने 7 प्राण लावायचे की 5 इंद्रिय अपर्याप्तक अवस्थेत कोणते कमी होईल? पंचेंद्रियाच्या अपेक्षेने का? नाही, 10 प्राणांच्या अपेक्षेने अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण आहे ना. बल कमी येतात. कोणतं बल कमी होईल? वचन बल आणि मनोबल. वचन बल, मनोबल आणि श्वासोश्वास. आणि श्वासोश्वास हे 3 प्राण कमी होतील, बाकीचे 7 प्राण राहतील. म्हणून 5 इंद्रिय प्राण राहतील, 1 काय बल राहील आणि 1 आयु राहील. अशा प्रकारे 7 प्राण ह्या जीवांना, संज्ञी पंचेंद्रिय जीवांना अपर्याप्तक अवस्थेत राहतील. 7 प्राण वालों के कौन कौन से योग नहीं होते हैं? 7 प्राण वाल्यांना
कोणते योग होणार नाही. परत आता अपेक्षा वैक्रिय दोन काय चालूच्याच आहारक लावायच्या. काय 3 इंद्रिय वैक्रिय जीव काय लावला. आहारक काय होत नाही हा राहणार. हा मनोयोग नाही राहणार चारी पण. हा आणि वचन योग वचन पण नाही राहणार. योगामध्ये पण अनुभव एक वचन राहील. योगच राहील फक्त. अनुभव वचन योग राहील आणि बाकीचे बाकी राहणार नाही. म्हणजे 7 इंद्रियवाल्यांना 7 प्राणवाला 3 इंद्रिय जीव असा जर आपण घेतला तर त्याला 4 मनाचे नाही, वचनाचा 1 आहे आणि काय योगापैकी एकच लावायचा. आहारक औदारिकच. हा. दोनच लावायचे. आणि जर आपण त्या ठिकाणी अपर्याप्तक अपेक्षेने कथन लावलं तर अपर्याप्तक अपेक्षेने कथन लावत असताना मनाचे लावायचे नाही, वचनाचे पण 4 लावायचे नाही. नंतर काय योगाच्या माध्यमातून औदारिक मिश्र लावायचं, वैक्रिक मिश्र लावायचं, आहारक मिश्र लावायचं आणि कारमान लावायचं. असे योग लागतील त्या ठिकाणी. म्हणून 7 प्राणांच्या अपेक्षेने 4 मनाचे 3 वचनाचे सामान्य कथन घेतलं. वैक्रियक कायोग आणि आहारक कायोग 2 घेतले आणि बाकीचे ये 2 योग पर्याप्त अवस्था में ही होते, इसीलिए ये 7 हे काढून टाकले. 2 वैक्रियक कायोग आणि आहारक कायोग हे 2 काढून टाकले. ये 2 योग जीवों के पर्याप्त अवस्था में होते हैं, इसीलिए 7 प्राण में नहीं होते. 3 इंद्रिय जीव पर्याप्त होने पर भी इनके ये योग मूल से ही नहीं होते हैं. आपल्याला 7 प्राणांमध्ये लागलं ना, योग लागले ना आपले 4 मनाचे. 4 मनाचे राहणार नाही, 4 वचनाचे 3 राहणार वचनाचे नाही, राहणार नाही, 2 कायक राहणार नाही असं. 3 नाही, 4ही नाही लागत. वचन बलच नसतं ना त्या ठिकाणी. वचन बल नसतं म्हणून 4ही वचनाचे लागत नाही. हे सामान्य कथनात घेतलं त्यांनी एक अनुभव पर्याप्तकाच्या अपेक्षेने. 3 इंद्रियाच्या अपेक्षेने 3 लागेल. 3 इंद्रियाच्या अपेक्षेने ते कथन लावलं आणि संधी पंचेंद्रियाच्या अपेक्षेने 4 मनाचे नाही, 4 वचनाचे नाही आणि कायेमध्ये फक्त आपल्याला मिश्र लावायचे 4. औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कारमान. अशा तऱ्हेने हे योग लावायचे. 7 प्राण वालों के जीवों के कौन कौन सा वेद पाया जाता है. आता 7 प्राण असणाऱ्या जीवांना वेद पाहायचा आहे. परत 2 तऱ्हेच्या अपेक्षा लावायच्याच आहे. 3 इंद्रिय जीव, नंतर समूर्छन, संज्ञी, असंज्ञी, पंचेंद्रिय, तिर्यंच यांना 7 प्राण, लब्ध पर्याप्तक मनुष्य, संज्ञी, असंज्ञी, पंचेंद्रिय, तिर्यंच आणि नारकी जीव अपर्याप्तक अवस्थेत यांना नपुंसकच वेद असणार आहे. नंतर आहारक मिश्र काय वाले म्हणजे 6व्या गुणस्थानवरती पुरुषवेदीच आहे. तो 16व्या स्वर्गाच्या वर आणि लोकांतिक देव त्यांना पण एक पुरुषवेदच त्या ठिकाणी असणार आहे. नंतर प्रथम द्वितीय गुणस्थानवरती कर्मभूमी मनुष्य आणि तिर्यंच यांना 3 वेद आहे. प्रथम द्वितीय गुणस्थानवरती देव आणि भोगभूमी जीव यांना 2 वेद, कारण नपुंसक वेद तिथे राहतच नाही म्हणून 2 वेद. म्लेंछ खंडवाल्यांना तिथेही नपुंसक वेदी नसतो म्हणून त्यांनाही 2 वेद. सम्यक दृष्टी मनुष्य, देव आणि भोगभूमी जीव पुरुषवेदीच असतात. यांना फक्त पुरुष वेद, कारण स्त्री वेदी तो बनत नाही, 4थ्या गुणस्थानात आहे म्हणून. आणि शलाका पुरुष जे आहे त्यांनाही पुरुष वेदच राहील. अशा प्रकारे वेदांचं कथन पाहिलं. 7 प्राण वालों आपण याच्यात सम्यक दृष्टी पुरुष पण घेतले, सम्यक दृष्टी पुरुष पण घेतले
आणि हो. हे तर सगळे 7 प्राणवाले आहे. 7 प्राणवाले ना, तर अपर्याप्तक अवस्था. चौथ्या गुणस्थानात एखादं जीवाचं मरण झालं आणि तो देव पर्याय धारण करणार आहे, तर अपर्याप्तक अवस्थेत त्याला 7 प्राण राहतील त्या अपेक्षेने. आणि चौथ्या गुणस्थानात ज्याचं मरण झालं तो निश्चितपणे आता वैमानिक जातीचा देव आणि पुरुष वेदीच बनणार आहे. म्हणून त्या अपेक्षेने लावायचं. त्याचे लावायचे नाही का 7 प्राण? त्याचे 7 प्राण लावायचे. किंवा आता परत दुसराही आता आहे, नरकातून निघालेला जीव आहे. आता समजा श्रेणिक राजाचा जीव आहे, शाईक सम्यक्त्व सहित निघणार आहे. नरकामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत नपुंसक वेदी आहे. ते आत्ता उदयात नपुंसक वेद आहे. विग्रह गती जशी सुरू होईल, मनुष्य आयु सुरू झाल्याबरोबर त्यांना पुरुष वेद सुरू होईल. म्हणजे विग्रह गतीत मनुष्य आयु आहे, नंतर मनुष्य गत्यानुपूर्वी आहे, मनुष्य गती आहे, आणि त्याचसोबत वेद सुरू होईल, तो पुरुष वेद. त्या अपेक्षेने आपल्याला हे लावायचं. ठीक आहे. 7 प्राणों वालन की कितनी कषाये होती है. 7 प्राणवाल्यांना कषायाचे भंग, 25चा भंग कसा बसेल? कर्मभूमीच मनुष्य आणि कर्मभूमीच्या अपेक्षेने तिर्यंच्या आणि मनुष्यांना 25 कषाये असू शकतात 7 प्राण असताना पण. म्हणून 25 कषाये त्यांना लावायची. 24 कषायाचा भंग कसा बसेल? आता कोणतं कमी कराल? या ठिकाणी एक नपुंसक वेद कमी करून टाकायचा. सम्यक दृष्टी मनुष्य आणि भूमी बदले. 24 मध्ये नपुंसक वेद कमी करायचा, 23 मध्ये 2 वेद कमी करायचे. इथे कोण घ्यायचा 24 कषायवाला? या ठिकाणी 24 कषायात त्यांनी देवगतीतला म्लेंछ खंडातले जीव, कारण तिथे नपुंसक वेद असत नाही, आणि भोगभूमी जीव तिथे पण नपुंसक वेद असत नाही. म्हणून त्या ठिकाणी जर जीव उत्पन्न होणार असेल, जन्म घेणार असेल, तर त्यांना 7 प्राण असताना 24 कषायेस त्यांना राहतील. 23 कषायवाला नारकी, नारकी, नंतर समूर्छन मनुष्य, तिर्यंच्या आणि असंज्ञी तिर्यंच्या. समूर्छन, संज्ञी, असंज्ञी, तिर्यंच. समूर्छन आणि गर्भज लावायचा असेल तर 25 मध्ये टाकायचं. गर्भज संज्ञी असंज्ञी लावायचा असेल कर्मभूमीचा तर त्याला 25 कषायात टाकायचं. आणि जर आता समूर्छन जन्मवाला आहे, संज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय, त्याला नपुंसक वेदात टाकायचं. त्याचे 2 वेद नाही राहणार. म्हणून ते जीव आणि 3 इंद्रिय जीववाला त्यांना 23 कषाय राहतील. 19 कषाय. 19 कषायात काय कमी होईल? वेद, 2 वेद आणि 4 अनंतानुबंधीचे. अनंतानुबंधी कमी होईल. 2 वेद. 21 सम्यक दृष्टी जीव पुरुषवेदी असतात. चौथ्या गुणस्थानात पुरुषवेदीच बनतो, म्हणून सम्यक दृष्टी देव. नंतर नारकी नाही येणार पाहिजे. नारकीचं नपुंसक वेद लावायचा. पण सम्यक दृष्टी आहे, पण नरकात तर एकच वेद आहे ना, म्हणून 19 कषायाचं कॉम्बिनेशन बसतं. पण नारकीच्या अपेक्षेने नपुंसक वेदात बसतं आणि बाकीच्या अपेक्षेने पुरुष वेदात बसतं. म्हणून सम्यक दृष्टी देव आली ना तिथे लक्षात विशेषतः. सम्यक दृष्टी देव, नारकी, भोगभूमी मनुष्य हा पुरुषवेदीच, तिर्यंच भोगभूमीच पुरुषवेदीच, आणि कर्मभूमीज मनुष्य हा पण पुरुषवेदीच. फक्त नारकीच्या अपेक्षेने हे कॉम्बिनेशन बदलेल, पण कषाये मात्र 19च राहतील. 11 कषाय आता आपण लावलेच. 11 कषाय गुणस्थानाच्या संज्वलनचे 4 आणि 6 हास्यादी, 7 आणि पुरुषवेद, 6 हास्यादी आणि पुरुषवेद, अशा प्रकारे 7.
7 प्राणों वालों के संयम मार्गना में कितने संयम होते हैं? संयम मार्गना संयम किती होईल? 3 पाहिले ना तर गुणस्थानात असेल तर असंयम. असंयम. नंतर 6वं गुणस्थान असेल तर सामायिक आणि छेदोपस्थापना. सामायिक आणि छेदोपस्थापना. 4थ्या गुणस्थानात असेल तर 4थ्या गुणस्थानात असंयमीच आहे ना. असंयमच 4थं राहील. हा, गुणस्थान अविरत सम्यक्त्व असं- म्हणजे असंयमच आहे असंयमच. तिथे पण. म्हणून तिथे एक असंयमच राहील. सामायिक आणि छेदोपस्थापना आहारक मिश्र कायोग की अपेक्षा. असंयम 3 इंद्रिय की पर्याप्तक अवस्था में, असौज्ञी पंचेंद्रिय के निवृत्त पर्याप्तक तथा विग्रह गति में. नंतर प्रथम द्वितीय और चतुर्थ गुणस्थान वरती सौज्ञी पंचेंद्रिय के निवृत्त अपर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्था आणि लब्ध पर्याप्तक पंचेंद्रियों के भी असंयम ही पाया जाता है. 7 प्राण वालों के 6 लेशाएं किस अपेक्षा पाई जाती है? 7 प्राण वाल्यांना 6 लेशा. मिथ्या दृष्टी असेल तर, देव लावले तर 3 शुभ लेशा. नंतर नारकी लावले तर 3 अशुभ 3 लेशा. अशुभ लेशा. 3 अशुभ लेशा. हा, कर्मभूमीज लावले सम्यक दृष्टी तर शुभलेश्वर राहील. शुभ लेशा राहील. अशुभही राहील ना. अशुभही राहील ना. सम्यक दृष्टी अशुभही असल्या राहते का? सम्यक दृष्टी 4थ्या झाल्या. गुणस्थानात, आता प्रश्न माझा पहा, 4थ्या गुणस्थानात जीवाला किती लेशा असताना सम्यक्त्व होऊ शकतं? कर्मभूमीज मनुष्याला. एकच लेशा पाहिजे ना. मध्यम लेशा पाहिजे ना. मध्यम परिणाम पाहिजे ना. नाही, मध्यम परिणाम आयुबंधासाठी आहे. आयुबंधासाठी आयुबंधासाठी मध्यम परिणाम पाहिजे. सम्यक्त्वासाठी नियम नाही मध्यम परिणामाचा. पण आता या ठिकाणी सम्यक दृष्टी मनुष्यांना 6 लेशा म्हटली. काय लावाल, कसं लावाल? तर या ठिकाणी लावताना पहा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला हा सम्यक दर्शनाची प्राप्ती करतो, कर्ण परिणाम होतात. या कर्ण परिणामामध्ये त्याला सुरुवात करताना पीत लेशापर्यंत चालू शकते. म्हणजे कृष्ण नील नाही, कापोत पण नाही, पीत पद्म आणि शुक्ल. आणि कृष्ण नील कापोतची चालू शकते, जगन्य अंश. इथून त्याला सम्यक दर्शनाची त्याला मनुष्य पर्यायी मध्ये प्राप्ती करता येऊ शकते. पण आता हा जीव जर लब्धरूप सम्यक्त्वधारी झाला, क्षयिक सम्यक्त्वी किंवा क्षयोपक्षमिक सम्यक्त्वी झाला, औपशमिक असेल तर सुटेल, पण हे 2 सम्यक्त्व तर राहणार आहे. आणि त्यासोबत त्याचा असंयम परिणाम राहणार आहे. त्यानंतर लब्धिरूप सम्यक्त्व असताना त्याची कृष्ण आणि नील पण लेशा होऊ शकते कदाचित. त्यामुळे या ठिकाणी तो जीव अभिप्रेत आहे. सम्यक दृष्टी कर्मभूमी मनुष्यामध्ये 6 लेशा असू शकतात. जसं काही थोडे वेगळं सांगते थोडं, की सम्यक दर्शन ज्या जीवाला प्राप्त करायचं आहे त्या जीवासाठी बाह्य निमित्त कारण कोणकोणतं असणार आहे? सम्यक्त्व त्या जीवाला प्राप्त करायचं आहे, त्यासाठी अंतरंग निमित्त कारण तर एकच आहे. अंतरंग निमित्त कारण असणार आहे अनंतानुबंधी, अनंतानुबंधी आणि दर्शन मोहनीयाच्या 3चा उपशम, क्षय किंवा क्षयोपशम. हे 3 अंतरंग कारण तर समान आहे. पण बहिरंग कारणामध्ये काय काय येणार आहे? जातीस्मरण, देवस्मरण, उपदेश. पहिल्यांदा तर तो भव्य पाहिजे. दुसरं संज्ञी पाहिजे. चतुर्गती मधला मिथ्या दृष्टी हवा.
जागृत अवस्था असावी म्हणजे ज्ञानोपयोगी असावा. नंतर श्रुतज्ञानवाला असला पाहिजे म्हणजे मती ज्ञानापेक्षाही श्रुतज्ञानाचा चिंतनात निमग्न असला पाहिजे. शिवाय त्याचा संसारात परिभ्रमणाचा काळ आता अर्धपुद्गल परावर्तन कालच शिल्लक असला पाहिजे. ह्या सगळ्या कंडिशन सांगितलेल्या बाह्य निमित्त कारणामध्ये एक सांगितलं तो जागृत असला पाहिजे. जागृत असला पाहिजे म्हणजे ज्ञानोपयोगी असला पाहिजे. सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेत असताना त्याचं जे सम्यक्त्व प्राप्त करणार आहे त्यासाठी ज्ञानोपयोग उपयोगाची ज्ञानरूप दशा असावी लागते. परंतु सम्यक्त्व एकदा प्राप्त झाल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये ज्ञानोपयोग बदलेल आणि तो दर्शनोपयोगी पण होऊ शकतो. पण सुरुवात मात्र ज्ञानोपयोगानेच व्हावी लागते. दर्शनोपयोगाने म्हणजे निराकार प्रतिभासामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याप्रमाणे लेश्येमध्ये सुद्धा शुभलेशानी तो सम्यक दर्शनाची प्राप्ती करणार आहे, पण थोडा अंतर्मुहूर्ताचा काळ गेल्यानंतर त्याची लेशा कदाचित अशुभ पण होऊ शकते. जसं भरत चक्रवर्तींनी युद्ध केलं तर लेशा अशुभ बनली. अनेक उदाहरणं असे आहे की लब्ध्यात्मक सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्यानंतर लेशा चौथ्याच गुणस्थानात तो स्थिर राहिला तर अशुभ होऊ शकते. 5 पासून मात्र शुभलेशाच त्या ठिकाणी आहे आणि या दृष्टीने तो मनुष्य आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत आहे. नंतर इनके 3 लेशा आहे वैमानिक देवांच्या श्रुतज्ञानी आहे म्हणजे श्रुतज्ञानी पाहिजे असं तुम्ही बोलल्यात ना. हो. हा तर मग तो श्रुतज्ञानी म्हणजे आता तो समजा नरगतीतला आहे किंवा देवगतीतला आहे तर तो श्रुताचा अभ्यासक पाहिजे म्हणजे अभ्यासक घ्यायचा आहे की आपल्याला की श्रुतज्ञानी म्हणजे श्रुतज्ञान ज्याचं आता त्याचं तत्वचिंतन कसं सुरू आहे आता त्याचं तो एक तर मतिज्ञान कसं आहे स्वार्थप्रमाणे. श्रुतज्ञान कसं आहे तत्वचिंतन रूप आहे. श्रुतज्ञानाच्या माध्यमातूनच तो आत्मतत्वाविषयीचा विचार करणार आहे. आत्मा कसा आहे अमूर्तिक आहे. आत्मा स्पर्शरस गंधवर्णांनी जाणता येत नाही. मतिज्ञान काय जाणणार आहे पौद्गलिक पदार्थांना प्रत्यक्ष रूप पदार्थांना. म्हणून आत्मा जाणायचा आहे. आत्मा जाणण्यासाठी त्याला पहिल्यांदा श्रुताच्या माध्यमातून आत्मतत्वाची काही ना काही तोंड ओळख शाब्दिक ओळख त्याचं चिंतन त्याच्या अंतरंगात सुरू असलं पाहिजे. मी शुद्ध आहे बुद्ध आहे निर्विकल्प आहे हे चिंतन त्याचं आहे आणि यातूनच त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. मतिज्ञानामध्ये हे चिंतन अभिप्रेत नाही किंवा येत नाही. म्हणून श्रुतज्ञानोपयोगी तो असतो आणि त्याच्यातून सम्यक दर्शन त्याला होतं. मतिज्ञानाच्या पुढची स्टेप त्याची आहे. आता नारकी जीवाला हे ज्ञान काय असणार आहे मी म्हणजे शुद्ध आहे बुद्ध आहे वगैरे अशा प्रकारचं. संज्ञी पंचेंद्रिय आहे की नाही आहे तो आहे संज्ञी पंचेंद्रिय आहे. हिताहिताचा विवेक आहे की नाही आहे. उपदेश ग्रहण करू शकतो की नाही करू शकतो. सीतेचा जीव 3ऱ्या नरकात रावणाला संबोधन देण्यासाठी गेला. उपदेश ग्रहण झाला. तिथे नाही झालं सम्यक दर्शन त्यांना आधीच होतं. पण सीतेचा जीवातला विकल्प होता की रावणाला जे नरकाच्या यातना भोगाव्या लागल्या त्या माझ्या सौंदर्याचं प्रतिफलन त्याला नरकात जावं लागलं. हा सीतेच्या जीवनात विकल्प आला आणि म्हणून तिने ठरवलं की आता उपदेश देऊन स्थिर करायचं. माझं सौंदर्य हे घातक ठरलं माझ्यासाठी आणि म्हणून नरकात ती गेली आणि रावणाला संबोधन केलेलं आहे. उपदेश ग्रहण करू शकतात विचार करू शकतात. अति दुःखानुभव हे सम्यक्त्व प्राप्तीचं बाह्य निमित्त कारण सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी विचार काय आहे मी एवढं पाप केलं मला आता माझ्या आत्म्याचं कल्याण करायचं आहे आणि विकल्प कोणता शरीर पृथक आहे आणि मी पृथक आहे. म्हणून म्हटलं की नारकी नरककृत दुःख भोगे बाहर दुःख भोगे आणि अंतर अमृत रस घटाघटी. बनारसजी दासजींनी समयसार नाटकामध्ये हे दिलेलं आहे.
की बाह्यतः तर असं हम्म. दिसतंय, पण अंतरंगामध्ये वेदन काय आहे. आज सम्यक्त्व आहे त्यांच्या जीवनात, श्रेणिकाच्या जीवनात. वेदन कशाचं करतात आहे. हम्म. उपयोगात्मक आत्मा असेल तर आनंदाचं वेदन करतात आहे. म्हणून उपदेश ग्रहण करू शकतात, तत्वचिंतन होऊ शकतं. 7व्या नरकातला नारकी पण त्या ठिकाणी प्रथमोपशम सम्यक्त्व आणि त्यातून क्षयोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त करू शकतो तत्वचिंतनाच्या बलावर. उद्याला पाहू पुढचं. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोहे सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.